नमस्कार शेतकरी बांधवांनो. खरं तर आमच्या शेळकेपट्टी ॲग्रो एजन्सीला भरपूर शेतकऱ्यांचे काही फोन आले गेल्या 2-4 दिवसापासून. तिरंगा याच्यावरती सोल्युशन बऱ्यापैकी मिळत नाही आहेत. खरं तर तिरंग्याचं एका दिवसात ते सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहेत. सुरुवातीपासून न्यूट्रियन्स बॅलन्स ठेवायचे, NPK बॅलन्स ठेवायचा. सुरुवातीचं योग्य नियोजन, फवारण्या हे तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्यामध्ये सल्फर असेल, पोटॅश असेल, याची लेवल तुम्हाला बऱ्यापैकी वाढवणं गरजेचं आहे. आणि तेव्हा कुठंतरी तुम्हाला तो तिरंगा कंट्रोल भेटतो. कारण की आता हार्वेस्टिंग स्टेज आहेत बऱ्यापैकी लोकांच्या त्या शेतकऱ्यांच्या त्या हार्वेस्टिंग स्टेजमध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतं की तिरंगा दिसतो. 2-3 पलटी झाल्या की लगेच तुम्हाला तिरंग्याचं प्रमाण दिसतं. परंतु तुम्ही सातत्याने ज्या दिवशी तोडा झाला त्या दिवशी तुम्ही पोटॅश खालून गेलं पाहिजे, एक लक्षात घ्या. त्या दुसऱ्या तोड्याच्या वेळेस तुमचं पुन्हा ती पोटॅश लेवल भरून निघते आणि तुमचं तिरंग्याचं प्रमाण सुद्धा कमी दिसतं. आत्ता जरी तुम्ही सुरुवात केली तरी सुद्धा तुम्हाला 40 ते 50% तुम्हाला फायदा 100% बघायला मिळेल. त्याच्यामुळे पोटॅश लेवल, सल्फर आणि याच्यापेक्षा अजून जर कंट्रोल होतच नसेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क करा, शेळकेपट्टी ॲग्रोशी संपर्क करा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन तर तिथे तुम्हाला मिळतंच आहे आणि मिळतच राहील. त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठेही कारण नाही. तिरंगावरती आपण योग्य ते काम करू. धन्यवाद.